दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाला पहाटे 3 वाजल्यापासून देवीच्या प्रांगणात जणू भक्तांचा महामेळा भरला होता। आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे एकूण 9 रांगा तसेच मुखदर्शन व्यवस्थेमुळे भाविकांना जलद कमीत कमी वेळेत देवीचे दर्शन झाले। रात्री 12 वाजल्यापासून भाविकांनी रांगा लावल्या होत्या। देवीची धार्मिक विधिवत पूजा संपन्न झाल्यावर पहाटे 3 वाजता देवीचे दर्शन खुले करण्यात आले। ओट्या भरण्यास प्रारंभ झाला। श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेच्या बोचऱ्या थंडीची तमा न बाळगता भाविकांच्या दर्शन रांगा लागल्या होत्या। तसेच महनीय व्यक्तीच्या दर्शन रांगेतही दिवसभर गर्दी दिसून आली। श्रीदेवी भराडीच्या या महामेळ्यास शनिवार सकाळपासून रात्री भाविकांच्या अलोट अशा उंचांकी गर्दीने आजपर्यंत गर्दीचा विक्रम मोडीत काढला। रात्रीपर्यंत 2 लाख अधिक भाविकांनी दर्शन घेतले। श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, सौ नीलम राणे, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक तसेच राजकीय नेते पुढारी व इतर मान्यवर मंडळ, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार वर्षा झालटे यांनीही भराडी मातेचे दर्शन घेतले। श्रीदेवी भराडी मातेची नवसाला पावणारी आणि संकटकाळी हाकेला धावून येणारी म्हणून महती जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राबाहेर ओळख आहे। याचमुळे कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात। मातेचे काही भक्त तर या यात्रेला न चुकता येत असतात, कारण आमचा दिवस सुरू होतो तो भराडी मातेच्या नावाने आणि आज आमचं वैभव आहे ते भराडी मातेच्या आशीर्वादाने, असे भाविकांचे म्हणणे आहे। जय शिवराय। मालवण सारख्या छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेली भूमी जी मालवण शहर आणि त्या मालवण शहरातील आंगणेवाडी असलेली जगप्रसिद्ध अशी भराडी माते देवीचं मंदिर जे आपण बघतोय, आज दिनांक 22 रोजी या भराडी मातेचा जत्रोत्सव 2025 चा मोठ्या थाटामाटात असा संपन्न होत आहे। वर्षानुवर्ष या देवीची प्रचिती महती ही प्रचार प्रसार होत आहे, कारण नवसाला पावणारी देवी म्हटली की आंगणेवाडीची भराडी माता, जी भराडी माता भरड म्हणजे मैदानी प्रदेश असा आहे आणि त्या बरडावर ती देवी इथे रुजू प्रसन्न झालेली आहे भाविकांना, म्हणून तिला नाव पडलं होतं भराडी माता आणि आंगणेवाडीची भराडी देवी अशा नावाने या देवीची महती आहे। बरेचसे भाविक आपली मनोभावना तिच्या चरणाकडे ठेवतात आणि सर्वांच्या इच्छा मनोकामना नवस जे आहेत, साकडे जे आहेत ते पूर्ण होतात। तसंच पर्यटनाचं नाक समजले जाणारं मालवण शहर आज जगभरातनं पर्यटक इथे आकर्षिले जातात आणि व्यापारी वर्गाला, स्थानिक व्यापारी असतील, बचत गट असतील तर त्यांनाही व्यापाराला वाव मिळतो आणि प्रचंड असा प्रतिसाद असणारी ही आंगणेवाडीची भराडी माता आज आपण बघतोय प्रचंड अलोट अशा गर्दीत आज मातेचे जत्रोत्सव संपन्न होत आहे। उद्या संध्याकाळी 23 तारीखला त्याची सांगता होईल। मी सर्व येणाऱ्या भाविकांना, समस्त भाविकांना एक शिवप्रेमी म्हणून, समाजसेविका म्हणून येणाऱ्या भाविकांचे मी स्वागत करते। धन्यवाद। जय शिवराय। आंगणेवाडी परिसरात विविध प्रकारची दुकाने, हॉटेल तसेच मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ प्रकार दिसत होते। राजकीय पक्षांनी आपली कार्यालये उभारली होती। रविवारी मोंड यात्रेने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे। रविवारी सुद्धा भक्तांना भराडी मातेचे दर्शन, ओटी भरणे कार्यक्रम होणार असून सायंकाळी यात्रेची सांगता होणार आहे। पंकज मडे, जनशक्ती, आंगणेवाडी। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।